नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव रवी कुमार. तुमचं स्वागत आहे आमच्या विवर्धन द ई लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्ममध्ये. बेटा, आज आपण खूपच महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत, वर्क अँड एनर्जी. सायन्समध्ये 9th स्टेट बोर्डला हा सेमी इंग्लिशमध्ये आपण कन्सिडर करत आहोत. बेटा, मराठी मीडियममध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत स्टेट बोर्डमध्ये, त्याच्यामध्ये 2 माध्यम आहेत. एक आहे सेमी इंग्लिशचा माध्यम आणि दुसरा आहे मराठी माध्यम. मराठी आणि सेमी इंग्लिशचा अभ्यासक्रम सेम आहे, फक्त मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त मराठीचा सिलेबस मराठीमधून असेल आणि सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी ते सेमी इंग्लिशमधून असेल. फक्त तुम्हाला हे एक लक्षात ठेवायचं आहे. चला मग तर आपण डिस्कस करूया वर्क अँड एनर्जी. पहा, वर्क अँड एनर्जी हा तुम्हाला स्टेट बोर्ड 9th सायन्स या सब्जेक्टमध्ये नंबर क्रमांक 2चा हा टॉपिक आहे किंवा चॅप्टर म्हणतो किंवा लेसन म्हणतो आपण त्याला. काय आहे? वर्क अँड एनर्जी. याच्यामध्ये पहिल्यांदा 5 पॉईंटवरती डिस्कस करायचं आहे आपल्याला. वर्क म्हणजे काय, एनर्जी काय आहे, मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय असते आणि फ्री फॉल. या 5 कॉन्सेप्टवरती आपण काय करणार आहोत? डिस्कस करणार आहोत. आणि यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत फक्त वर्कवरती. ओके, चला तर वर्क म्हणजे काय अगोदर समजून घेऊया. यासाठी मी एक पहिल्यांदा तुम्हाला इथे डायग्राम काढून दाखवतो. सपोज ही बॉडी आहे, टेबलवरती ठेवलेली आहे, आणि या बॉडीला मी एक फोर्स लावतोय आणि ती फोर्स लावल्यानंतर ही बॉडी काय होते? त्या फोर्सच्या दिशेने काय होते? मूव्ह होते. काय होते? मूव्ह होते म्हणजे काय होते? चेंज होते, त्याची पोझिशन चेंज होते. जर असं झालं तरच म्हणतात वर्क इज सेड टू बी डन. त्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीमध्ये विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट होत असेल फोर्सच्या दिशेनं, तर ती बॉडी वर्कमध्ये आहे असं म्हणतो, किंवा वर्क इज सेड टू बी डन. म्हणून आपण इंग्लिशमध्ये याला डिफाईन करूया. वर्क इज सेड टू बी डन व्हेन फोर्स अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट, बॉडी, मटेरियल, वॉट एव्हर मे बी दॅट, फोर्स अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट. व्हेरी इम्पॉर्टंट, कॉजेस डिस्प्लेसमेंट. जर बॉडीवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर जर बॉडीमध्ये डिस्प्लेसमेंट होत असेल तर सेड टू बी डन, वर्क इज सेड टू बी डन. जर त्या बॉडीमध्ये विस्थापन होत नसेल किंवा डिस्प्लेसमेंट होत नसेल तर वर्क इज नॉट सेड टू बी डन असं म्हटलं जातं. गॉट इट? ओके बेटा, तर चला मग आपण नेमकं वर्कचं युनिट काय आहे हे डिस्कस करूया. बेटा, एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं फिजिकल क्वांटिटीचं जर तुम्हाला युनिट कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा युनिट काढायचं असेल तर त्याला मॅथमॅटिकली लिहिणं खूप इम्पॉर्टंट असतं. एकदा का तुम्ही मॅथमॅटिकली त्या फिजिकल क्वांटिटीला लिहिलात तर तुम्हाला ते काय भेटतं? आपल्याला युनिट भेटतं. तर आपण वर्कचं युनिट काढतोय तर मॅथमॅटिकली वर्कला कसं लिहितो बघा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट या फॉर्ममध्ये लिहितात. ओके, तर आपण याचा आता युनिट काढूया. वर्कला आपण डब्ल्यू नाव देऊया, फोर्सला आपण न्यूटनमध्ये मेजर करतो म्हणून एन लिहिलं, डॉट लिहिलं मी, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन असतं आणि ते कशामध्ये होतं? मीटरमध्ये होतं. हे लक्षात असू द्या तुमच्या. म्हणजे काय, वर्कचं युनिट भेटलं तुम्हाला हे न्यूटन मीटर. ओके, आणि हे आहे SI सिस्टम ऑफ युनिटनुसार. ओके, ही एक सिस्टम ऑफ युनिट आहे बेटा. एखाद्या फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरण्यात येणारी हे काय आहे? एक सिस्टम आहे युनिटला एक्सप्रेस करण्यासाठी. ओके, या सिस्टम ऑफ युनिटनुसार काय आहे? वर्कचं युनिट न्यूटन मीटर. आता यालाच आपण CGS सिस्टम ऑफ युनिटमध्ये कसं लिहितात ते आपण पाहूया. ओके, तर सिम्पली आहे वर्क ॲज इट इज ठेवा डब्ल्यू न्यूटन, किंवा CGS सिस्टममध्ये SI सिस्टम ऑफ युनिटमध्ये फोर्सला जसं न्यूटनमध्ये मेजर करतात तसं CGS सिस्टममध्ये फोर्सला डाईननी मेजर करतात. डाईन DYNE डाईननी मेजर करतात. आणि डिस्प्लेसमेंटला जसं SI सिस्टममध्ये मीटरनी मेजर करतात तसं CGS सिस्टममध्ये कशाने मेजर करतात? सेंटीमीटरनी. तर सगळ्यात इम्पॉर्टंट पहा, हे झालं CGS सिस्टमचं युनिट, हे झालं SI सिस्टमचं युनिट. कुणाचं? वर्कचं. ओके, तर CGS सिस्टम ऑफ युनिट आणि SI सिस्टम ऑफ युनिटमध्ये वर्कचं आपण युनिट डिस्कस केलेलं आहे. ओके, तर चला मग आपण नेक्स्ट कॉन्सेप्टचा विचार करूया. ओके, तर पहा, नेक्स्ट कन्सेप्ट आपण इथं डिफाईन करणार आहोत. पॉझिटिव्ह वर्क कशाला म्हणायचं, निगेटिव्ह वर्क कशाला म्हणायचं आणि झिरो वर्क कशाला म्हणायचं. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे. ते प्रत्येक एक्झाम्पल आपण व्यवस्थित रीड करूया आणि त्याच्यानंतर आपण काय करूया,
त्याला समजून घेऊया. पहिला एक्झाम्पल काय आहे पहा, पुशिंग अ स्टॉल्ड व्हेकल. आता स्टॉल्ड व्हेकल म्हणजे काय, एखादी गाडी सपोज रस्त्यामध्ये बंद पडली आणि त्या बॉडीला आपल्याला सपोज घेऊन जायचं असेल, तर एक दुसऱ्या गाडीच्या आधारानं आपण त्याला बांधून किंवा एखाद्या रॉडनी किंवा स्ट्रिंगनी बांधून आपण काय करतो, ती गाडी दुसऱ्या गाडीच्या मदतीने घेऊन जातो. हे काय आहे, स्टॉल्ड व्हेकल. पुशिंग अ स्टॉल्ड व्हेकल म्हटलंय. कॅचिंग द बॉल विच युअर फ्रेंड थ्रोन टुवर्ड्स यू. याचा अर्थ काय होतो, एखाद्या मित्रानं, समजा दोन मित्र एकमेकांच्या समोर थांबलेले आहेत, त्याच्यापैकी एका मित्राकडे बॉल आहे आणि त्या मित्राने त्या दुसऱ्या मित्राकडे काय केलेलं आहे, बॉल फेकलेला आहे आणि त्या दुसऱ्या मित्राने काय केलंय, तो बॉल घेतलेला आहे. म्हणजे काय केलेला आहे, तो कॅच केलेला आहे. हे सेकंड एक्झाम्पल आहे. टाईंग अ स्टोन ॲट वन एंड ऑफ स्ट्रिंग अँड स्विंगिंग इट अराउंड द अदर एंड अँड रिव्हॉल्व द स्ट्रिंग. याचा अर्थ काय होतो, एखादा स्टोन म्हणजे दगड, तोच दगड दोरीच्या काय केलेला आहे का, दोरीला बांधलेला आहे आणि ती दोरी काय केलेली आहे, फिरवलेली आहे. हे एक एक्झाम्पल आहे, स्विंगिंग म्हणजे फिरवणे. चौथं काय पहा, वॉकिंग अप अँड डाऊन अ स्टेअरकेस. वॉकिंग अप म्हणजे काय, स्टेअरकेस म्हणजे आपण एखाद्या बिल्डिंगमध्ये पायऱ्या असतात, ते पायऱ्या चढणे म्हणजे अप होणे आणि डाऊन करणे म्हणजे त्याच पायऱ्या खाली उतरत येणे. म्हणजे काय करणार, एखाद्या पायऱ्या चढणे किंवा पायऱ्या उतरणे म्हणजे वॉकिंग अप अँड डाऊन अप अ स्टेअरकेस. क्लाइंबिंग अ ट्री म्हणजे काय, झाडावरती चढणे. स्टॉपिंग अ मुव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक्स. एखादी गाडी अचानक आपल्याला थांबवायची असेल तर आपण ब्रेक अप्लाय करतो, तसं हे पाचवं एक्झाम्पल आहे, म्हणजे स्टॉपिंग अ मुव्हिंग कार बाय अप्लाइंग अ ब्रेक. ओके, तर या 5 एक्झाम्पलमध्ये तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी काही एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी तुम्हाला 2 गोष्टीचा विचार करायचा. अगोदर काय म्हणलं, फोर्स, आणि दुसऱ्या गोष्टीचा विचार करायचा आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला यशने दाखवतात. या 2 गोष्टीचा कसा विचार करायचा आपण डिस्कस करूया. पहा, ह्या 5 एक्झाम्पलला जर तुम्ही नीटली ऑब्झर्व केलं किंवा लक्षात घेतलं तर काही एक्झाम्पलमध्ये फोर्सच्या डायरेक्शननं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. काय म्हणलं मी, फोर्सच्या दिशेनं विस्थापन झालेलं आहे. असे काही एक्झाम्पल आहे, ते तुम्ही आता मला सांगू शकता कोणी? मी मुद्दामून या ठिकाणी तुम्हाला सांगणार नाहीये, तुम्हाला थोडा विचार करण्यासाठी मी वेळ देतोय. काही एक्झाम्पलमध्ये दुसरं एक्झाम्पल काय झालेलं आहे पहा. एक कंडिशन समजली. पहिली कंडिशन, एका कंडिशनमध्ये काय झालेलं आहे, फोर्सच्या दिशेने विस्थापन झालेलं आहे बॉडीचं. दुसरी पण एक कंडिशन आहे, फोर्सच्या अपोजिट डायरेक्शननं बॉडीचं विस्थापन झालेलं आहे. म्हणजे ज्या डायरेक्शननं फोर्स अप्लाय केला होता त्या डायरेक्शनने एक विस्थापन झालेलं आहे, ज्या डायरेक्शननं फोर्स अप्लाय केला होता त्या डायरेक्शनच्या विरुद्ध दिशेने विस्थापन झालेलं आहे. आणि एका कंडिशनमध्ये काय झालेलं आहे, डिस्प्लेसमेंटच झालेलं नाही. म्हणजे काय, अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट. अशा 3 कंडिशन्स आहेत. ओके, तर पहा, पॉझिटिव्ह वर्क कशाला म्हणायचं, निगेटिव्ह वर्क कशाला म्हणायचं, आणि जर डिस्प्लेसमेंट झालंच नाही तर काय म्हणायचं, असे आपण इथे एक्झाम्पल डिस्कस केले. जर एखाद्या बॉडीचं फोर्सच्या दिशेनं विस्थापन होत असेल तर त्या बॉडीवरती त्याला म्हणतात पॉझिटिव्ह वर्क सिम्पली. त्यावेळेस 0 डिग्रीचा अँगल तयार होतो. हे लक्षात असू द्या. कितीचा अँगल, 0 डिग्रीचा अँगल तयार होतो. जर एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर फोर्सच्या विरुद्ध दिशेनं जर विस्थापन झालेलं असेल तर त्या बॉडीवरती आपण निगेटिव्ह वर्क झाला असं म्हणतो. त्यावेळेस अँगल किती तयार होतो, 180 डिग्री. किती तयार होतो, 180 डिग्री. आणि जर बॉडीमध्ये विस्थापनच झालं नाही फोर्स अप्लाय केल्यानंतर, त्याला म्हणतात 0 वर्क. काय म्हणतात, 0 वर्क. ओके, त्यावेळेस तुमचा जो अँगल असतो तो असतो 90 डिग्री, 90 डिग्री. हे सिंपल लॉजिक आहे बेटा. अशा पद्धतीनं समजून घ्यायचं आहे. एखाद्यानं जर विचारलं, जर अँगल 0 डिग्री असताना बॉडीमध्ये कसं विस्थापन होतं असं पण विचारू शकतात, त्यावेळेस पॉझिटिव्ह विस्थापन म्हणू शकता. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणजे पॉझिटिव्ह वर्क म्हणा. एखाद्या जर अँगल 180 डिग्री तयार झालेला असेल तेव्हा कसं विस्थापन होतं किंवा वर्क कोणतं होतं, निगेटिव्ह म्हणू शकतो. आणि जर बॉडीमध्ये विस्थापनच झालं नाही फोर्स अप्लाय केल्यानंतर त्यावेळेस किती अँगल तयार होतो, 90 डिग्री. तर एखादा विचारू शकतो की 90 डिग्री अँगल तयार झाल्यानंतर
बॉडीमध्ये कोणती कंडिशन असते वर्कची, त्यावेळेस तुम्ही म्हणाल 0 वर्क. ओके बेटा, तर अशा पद्धतीने प्रत्येक कन्सेप्ट आपण समजून घेतलेला आहे. तुम्हाला आमचं हे चॅनल किंवा माझी सांगण्याची पद्धत आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूब चॅनल आहे विवर्धन नावाने. तुम्ही आम्हाला टेलिग्रामवरती जॉईन करू शकता, विवर्धनवरती, आणि ट्विटरवरती फॉलो करू शकता. बेटा थँक्यू व्हेरी मच अँड विश यू ऑल द